एव्हरीवन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे कृष्ण जन्माष्टमी विषयात. तर उपवास केव्हा करायचा, पूजा कशी करायची, सकाळी पंचामृताने बाळकृष्णांना स्नान कशा पद्धतीने घालायचे, त्यानंतर उपवास केव्हा सोडायचा, पाळणा केव्हा हलवायचा, संतती प्राप्तीसाठी कोणत्या प्रकारचे तीर्थ बनवायचे, अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे. तर यावर्षी 15 ऑगस्ट 2025 या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. तर त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे आणि 15 तारखेलाच रात्री 12 वाजता आपल्याला पाळणा हलवायचा आहे. तर पंचोपचार पूजा कशी करायची, बाळकृष्णांना पंचामृत स्नान कसे घालायचे, आपल्या साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, तीर्थ कसे बनवायचे, सेवा कोणत्या घ्यायच्या, तर मी आज या प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम अशा पद्धतीने चौरंग टाकून घ्यायचा, त्यावर पिवळ्या कलरचं वस्त्र टाकायचं आणि आग्नेय कोणात इथं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची. तुपाचा दिवा, शक्यतो तुपाचा दिवा लावायचा. धूप दीप शुद्ध पद्धतीचं वापरायचं. तुपाचा दिवा आपण लावून घेऊ. सर्वप्रथम हळदी कुंकू फूल अक्षदा वाहायच्या असतात दिव्याला. दिव्याची पूजा केल्याशिवाय दुसरी आपली पूजा सफल होत नाही. दिव्याच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करत असतो. तर अशा ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांकडे असते, तर अशी बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची. नसेल तर तुम्ही सुपारी घ्या. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून, 2 पळी पाणी टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला बाळकृष्णांना पंचामृत स्नान घालायचं असते. तर सगळ्यात अगोदर आपण दुधाचा अभिषेक बाळकृष्णावर करणार आहोत. त्यानंतर परत थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर दह्याचा अभिषेक करायचा असतो. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे, तर त्यांनी आवर्जून श्रीकृष्णाचा अष्टमीचा उपवास केला पाहिजे आणि हे तीर्थ बनवलं पाहिजे. त्यानंतर आपण तूप टाकणार आहोत मूर्तीवर आणि हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा असतो. या मंत्राचा जप जर रोज आपण 108 वेळेस केला तर आपल्या आयुष्यात असे कोणतेच दुःख, कोणतेच संकट किंवा कोणत्याच आर्थिक अडचणी राहत नाहीत. त्यानंतर मध टाकायचं थोडंसं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्यानंतर साखर टाकायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. यानंतर हे पंचामृत सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आणि आपण आता बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून पूजेसाठी ठेवणार आहोत. अशा पद्धतीने बाळकृष्णाची मूर्ती आपण ठेवायची असते. ही वैजयंती माळा आहे, ही बाळकृष्णांना अर्पण करायची असते. या वैजयंती माळावर राधे राधे असा 108 वेळा जप आपण करू शकतो. त्याने आपल्या घरात संपत्ती, लक्ष्मी, अखंड लक्ष्मीचा वास होतो. तर ही वैजयंती माळा बाळकृष्णांना अतिप्रिय असते. तर बाळकृष्णांची आपण अष्टगंध, त्यानंतर हळदी कुंकू, पंचोपचार पूजा करून घ्यायची. पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं असतं. बाळकृष्णांची आवडती फुलं असतात, पिवळ्या कलरची फुलं बाळकृष्णांना खूप आवडतात. तर ती जर फुलं तुम्हाला भेटली, पिवळ्या कलरची, मग कोणतीही असू द्या, झेंडू, शेवंती,
हे फुलं बाळकृष्णांना खूप आवडतात, पिवळा कलरची. तर ही जर भेटली तर तुम्ही नक्कीच बाळकृष्णांना वाहायची. त्यानंतर लोणी हे बाळकृष्णांना खूप आवडत होते, तर लोण्याचा नैवेद्यसुद्धा या दिवशी आपण बाळकृष्णांना दाखवायचा. तर प्रसादाच्या खाली आपल्याला इथं भरीव पाण्याचा चौकोन काढायचा असतो, त्यावर ही प्लेट ठेवायची, पाणी ठेवायचं आणि 3 वेळेस पाणी फिरवायचं प्रसादावरून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून. अशा पद्धतीने पंचोपचार पूजा आणि सरळ आणि साध्या पद्धतीने आपण या दिवशी पूजा करू शकतो. पूजेमध्ये आपल्याकडं असेल तर शंख आणि घंटीसुद्धा पूजेमध्ये ठेवा. बाळकृष्णांना शंख हा खूप प्रिय वस्तू आहे. मोरपीस, तुमच्याकडे जर मोरपीस असेल तर त्या दिवशी तुम्ही बाळकृष्णांना मोरपीससुद्धा समर्पित करू शकता. हे मोठं आहे तर ते बसायला अडचण होते याला. तर अशा पद्धतीने तुम्ही बाळकृष्ण आपल्या डोक्यावरती मोरपीस धारण करत होते. ते प्रेमाचं प्रतीक असते मोरपीस म्हणजे. आणि याचा एक उपाय असा आहे की तुमचे जर कोणी पैसे लवकर देत नसेल, कोणाकडे जर तुमचं देणं लागत असेल, तो जर पैसे लवकर देत नसतील तर हे मोरपीस घराच्या दक्षिण भिंतीला लावायचं आणि त्याची पूजा करायची 9 दिवस. पूर्ण 9 दिवस त्या मोरपिसाची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची, धूप दीप दाखवायचा त्याला. तुमचे पैसे नक्कीच तुमच्या घरापर्यंत येतील. तर अशा पद्धतीने आणि सरळ आणि साध्या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमीची सकाळी पूजा करू शकतो. त्यानंतर संध्याकाळी रात्री 12 वाजता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात ठेवायचं असते आणि पाळण्याला आपल्याला झोका द्यायचा असतो. ज्यांना संतती होत नाही आहे, संततीसाठी खूप प्रयत्न करून थकलेले आहे, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी ही बाळकृष्णांना ताम्हाणत घ्यायचं आणि बाळकृष्णांना विष्णू सहस्त्रनाम म्हणून किंवा गोपाळ मंत्र म्हणून स्नान घालायचं आणि ते पाणी दोघांनी प्यायचं आणि सेवा करताना दोघांनी बसायचं असतं. तर एक सेवा असते ती पुत्रदा एकादशीला केली जाते. 6 महिन्यात एकदा येणारी पुत्रदा एकादशी असते, वर्षातून 2दा येते. त्या दिवशी पण आपण संतती प्राप्तीसाठी उपाय तापाय करू शकतो. जर त्या दिवशी तुमच्याकडून जमलं नसेल तर जर काही अडचणी आल्या असतील, काही मासिक धर्म आला असेल, काही सुतक वगैरे आला असेल, त्या दिवशी जर तुम्ही ती पूजा करू नसेल शकलात तर तुम्ही ही बाळकृष्ण जन्माष्टमीची पूजा, कृष्ण जन्माष्टमीची पूजा करायला विसरू नका. संतती प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आणि खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे. तर तुम्ही नक्कीच करा, नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला आयुष्यात मिळतील. तर अशा पद्धतीने आपण सरळ आणि साध्या पद्धतीने बाळकृष्णाची पूजा वगैरे करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा करायचा असतो. लहान लहान मुलांना बोलवून गोपाळकाळा आपल्याला करायचा असतो. तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल. गोपाळकाला कसा करायचा, काय करायचा, तो त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी. तर अशा पद्धतीने आपण बाळकृष्णाची पूजा वगैरे करू शकतो. रांगोळी वगैरे काढायची, थोडंसं डेकोरेशन करायचं असलं तर आपण करू शकतो. पाळणा वगैरे करायचा रात्री 12 वाजता. आपल्याला रात्री 12 वाजतापर्यंत जागरण करायचं. त्यानंतर कृष्णाचा जन्म हा रात्री 12 वाजता झाला होता, त्या कारणानं आपल्याला रात्री 12 वाजताच कृष्णाचा पाळणा हलवायचा असतो. तुम्हाला येत असेल तर मग तुम्ही त्या दिवशी जागरणही करू शकता. भजन कीर्तनही तुम्ही त्या दिवशी रात्रभर घरी ठेवू शकता. तर दिवसभर हा उपवास करायचा असतो, कडकडीत उपवास असतो हा. फराळ वगैरे तुम्ही फळ, दूध असं काही घ्यायचं असेल तर त्या दिवशी घेऊ शकता. प्रकृती पाहूनच उपवास केला पाहिजे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.